इन्स्पेक्टर, अरे माझा पहिल्यापासून तुझ्यावर विश्वास आहे. मला नक्की वाटत होतं की तू एक दिवस त्या बाई भोल्याला पकडशील म्हणून, पण माझी नात ह्यात अडकल असं वाटलं नव्हतं मला. खरंच तिने काय वाईट वांगाळ केलंय का रे? साहेब, अहो ते माझी दिदी आहे. माझ्या दिदीला काय होणार नाही ना? अरे लय भोळी आहे माझी नात, तिला नको बाबा ह्यात अडकूस. वाटल्यास मी तुझा हात जोडते. ते कोर्टाचं काम आहे. मी तपास अधिकारी म्हणून माझं काम करतोय. पण ती पोलिसांना मदत करते, कायद्याला मदत करते. त्याचा नक्की फायदा होईल तिला, याची खात्री देतो मी. ही फाईल तुझ्याकडे कशी आली? ही तर त्यांना जाळली होती. साहेब, डॉक्टरांनी ज्या पद्धतीने फाईल लपवली होती तेव्हाच मला संशय आला होता की या फाईलमध्ये काहीतरी महत्त्वाचं असणार आहे. म्हणून मी नक्की कसली फाईल आहे ही? काहीतरी गडबड असणार आहे. डॉक्टरांचा काय भरोसा नाही, कधी पण मला फसवू शकते. आधीच माझ्यावर माझ्या बाळाच्या जीवावर उठले ती. त्यांनी जर मला फसवायचा प्रयत्न केला ना तर हे पुरावा त्यांना अडकवण्यासाठी कामात येते. त्यांना ब्लॅकमेल करू शकते मी त्यांना. फार महत्वाचं काम केलंस आणि त्याहून महत्वाचं काम केलंस. माझा विश्वास मोडला नाही. आता मीही माझा शब्द पाळणार. तुझ्यासाठी प्रयत्न करीत नाही तुला कमीत कमी शिक्षा मिळावी म्हणून, पण त्याला मात्र नक्की फाशी होणार. साहेब, या 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 सरपंच, इथं डोक्यातच दही झालंय पाक. का आता आलोय की मी? काय झालं? तर राजाला जणू दिवाळी माहितीच नाही. अहो इथं गाव झाडं झाडं पेटायला लागले, तुम्ही बसा घेत. अहो सरपंच,
अहो एक कळना झालं ते डॉक्टर देव आहे का राक्षस. त्याचं काय झालंय माहितीये का, रात्री मला दिसत नाही आणि मला ऐकायला पण येत नाही, म्हणून मला याच्यामध्ये काय बोलू नका. ही बघा आलं कांबळे, आला असलेला तर 2-4 भाकरी ओढून या बसा इथं आणि बसा पियगत. फसवलं रे फसवलं, गाववालं डॉक्टरने फसवलं, फसवलं रे फसवलं, फसवलं रे फसवलं, डॉक्टरने फसवलं. ह्याला डॉक्टरने चांगला स्टार्टर दिलाय. अहो त्याला नव त्या डॉक्टरनं अख्ख्या गावाला स्टार्टर दिलाय. मला आता सगळंच खरं वाटायला लागलंय. गावात जे काय घडलंय ना त्याच्या मागे डॉक्टरचा हात आहे. वकील तर समजलं होतं की डॉक्टरनंच खून केल्यात. नाहीतर मला सांगा, आतापर्यंत गावात जे एवढं खून झालं हे कोणी केलं असतील. अरे क्वार्टर, अरे ही तू नाही रे बोलत, ही ना तुझी दारू बोलती बघ. आणि देवमासावर काय पण आरोप करू नकोस तू. मला तर असं वाटतंय की त्या पोलिसांनी फुसरी लावली असेल तिला, नाहीतर धमकावलं तरी असेल. नाम्याचं काय रे, नाम्याला कोणी फुस लावली? त्या मधू मॅडम, तिची सासू, ह्या सगळ्यांनाच कशी बरं पोलिस फुस लावतेली. अरे खरंय, उठसूट सगळी गावातली माणसं त्या डॉक्टरच का आरोप करतात. म्हणजे कुठं तरी जळतंय ना, म्हणून दूर निघतोय. हा बघा, अगदी बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतंय सरपंच? नाही म्हणजे तुम्ही त्याच्या लय जवळच आहे म्हणून विचारतो. आम्ही त्यांच्या लय जवळचे लेखो. तुम्हीच त्याला देव माणूस करत डोक्या घेऊन नाचत होता. मी फक्त त्याच्यामध्ये सामील झालो या ठिकाणी. अरे खरं सांगू का, मला आता ह्यातलं काय खरं काय खोटं काय बी कळत नाहीये. खरं सांगू का, आपण सगळे आहोत एका माळेचे मणी, पण वावायला नाही कुणी. आजी,
आता कळतंय साहेब, आपलं घर म्हणजे काय असतं, आपली लोक काय असतात. त्या वाड्यात मी लहानची मोठी झाली, खेळले, बागडले, मोठी मोठी स्वप्न बघितली, स्वतःची हौस करून घेतली, लाड करून घेतले. घरातल्यांनी पण लय जीव लावलं होतं मला. मी वाईट मार्गाला लागू नये म्हणून चांगले संस्कार द्यायचा पण प्रयत्न केला त्यांनी. माझ्या मम्मीनं कधी जाणून दिलं नाही की ती माझी सावत्र आहे म्हणून. लय जीव लावायची मला. माझा बाप लय प्रेमळ माणूस आहे. कधी साधा हात पण उगारला नाही माझ्यावर, कधी काय बोललं नाही. घरचं करणं जास्त जमत नव्हतं ना त्यांना, डोक्यावर लय कर्ज होत, पण कधी महागार नाही घेतल्या. लढत राहिला माझा बाप. स्वतःसाठी कधीच काहीच केलं नाही बिचाऱ्यानं. माझ्यासाठी मला काय पाहिजे असेल ना तर इकडनं तिकडनं पैसा गोळा करायचा आणि माझी हौस भागवायचं. लय प्रेमळ बाप आहे माझा. माझी आजी म्हणजे नारळ आहे, बाहेरून खडूच बोलणार. या वाड्याला कोणाची नजर नको ना लागायला म्हणून अशी वागते. पण म्हातारी लय प्रेमळ आहे, लय जीव आहे माझ्यावर. माझा टोन्या इथं लय खेळलोय आम्ही, इथंच खेळता खेळता लहानचं मोठं झालो. याच कधी घरी नसले ना अशी चातकासारखी वाट बघायचं माझी इथं दारापाशी. मला बी त्याच्याशिवाय करमत नव्हतं. पण आज त्याच घरातल्यांना साधं मला थांबवलं पण नाही, माझ्याकडे बघितलं नाही. माझ्या एका चुकीमुळे मी माझ्या घरातल्यांना गमावलंय साहेब. लय वाईट वाटतंय मला. माझी मम्मी साधं प्रेमानं पण जवळ बोलवलं नाही, प्रेमानं जवळ घेतलं नाही. आजीने 4 शिव्या नाही दिल्या, टोन्यानं पण थांबवलं नाही. माझा बाप पण नाही म्हणाला, डिंपल तू चुकली, तू असं नव्हतं करायला पाहिजे बाळ. साहेब खाच कोणीच थांबवलं नाही हो मला. माझ्या एका चुकीमुळे माझ्या घरातल्यांना गमावलंय. मी डॉक्टरांना मदत केली ना त्याचा लय पस्तावा होतोय मला. मी का अशी वागले माझं मलाच कळणं झालंय. तुला तुझी चूक कळली ही फार चांगली गोष्ट. अरे तू आता पोलिसांना मदत करते, कायद्याला मदत करतेस, ते घरच्यांना आवडेल तुझ्या. त्यांच्या मनात तुझ्याविषयी जो राग आहे कमी होईल याच्यामुळे. साहेब तसं झालं तर लय चांगलं होईल बघा. माझ्या घरातल्यांच्या नजरेत नजर नाही मिळू शकतो मी आधी सारखी. त्यांच्या नजरेत उतरून गेली आम्ही. ज्या माणसामुळे झालंय ना त्याला तुम्ही फासावर लटका. मी तुम्हाला पुरावा दिलेत साहेब, आणि ते जर कमी पडत असतील ना तर माझ्याकडे आणखी पुरावा आहे. माझ्या मोबाईल मध्ये आहेत ती.
महाराष्ट्रातील सध्याची सगळ्यात मोठी केस कोर्टात सुरू आहे. आज या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. एका माणसाने एवढे खून केले ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. हे जर सिद्ध झाले तर ही एक केस ऐतिहासिक ठरू शकते. लोकांमध्ये संभ्रम आहे. देव माणसाला अडकवलं गेले का तो खरोखरच गुन्हेगार आहे? संबंध महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागून राहिले. वायकर, इन्स्पेक्टर जामकर कुठे आहेत? उशीर झालाय. काय माहित नाही, पण येतील एवढ्यात. ते बोलले होते की थोडा उशीर होईल म्हणून. मला वाटतं कुठला तरी पुरावा हुडकायला गेलेत ते. नक्की ना? नाही तर गेल्या वेळेसारखं मुलांबरोबर लगोर खेळत बसले असतील. बघा, शांतता. जय साहेब येत आहेत. कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करा. या केस संदर्भात तुमच्याकडे काही नवीन साक्षी पुरावे आहेत? असतील तर ते सादर करा. जज साहेब, आम्हाला अजून थोडा वेळ मिळावा. काय चाललंय काय तुमचं? तुम्हाला याआधी बराच वेळ दिलाय. त्यावेळेत काय केलं तुम्ही? हे बघा, तुम्ही सादर केलेले साक्षी पुरावे गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत. आरोपीवरचा गुन्हा सिद्ध करून त्याला शिक्षा ठोठावण्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि ठोस कागदी पुरावे पाहिजेत. ते आहेत तुमच्याकडे? ही जामकर साहेब कुठं राहिले? अजून कसं येणं झाले ती?